नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सावी आणि विनायक यांना जो प्रोजेक्ट तयार करायचा असतो तर मधुला अचानक मीटिंग येते आणि त्या मीटिंगसाठी तिचा हे नकार असताना सुद्धा नाईलाजाने तिला जावे लागते, कारण तिला वाटत असते की आता राघव आणि सिंधू सावी आणि विनायक बरोबर एकत्र येतील आणि हा प्रोजेक्ट ते तयार करतील आणि त्यांची एक फॅमिलीच ती तयार होईल। मधुचा खूप जळफळाट होतो, परंतु नाईलाजाने तिला जावे लागते आणि तिकडे गेल्यानंतर मीटिंगमध्ये सुद्धा तिचे लक्ष लागत नाही। तिचे सर्व लक्ष हे सिंधू आणि राघवकडेच असते। तेव्हा मात्र सावी जी असते ती पानपुरी ही खाल्ल्यामुळे सावीला मळमळ होते आणि तिला उलट्या होतात आणि राघवने सावीला आपल्या मिठीत घेतलेले असते आणि तो तिला आधार देत असतो। तेव्हा राघवच्या शर्टवर सुद्धा सावीने उलटी केलेली असते। राघव म्हणत असतो की सिंधू राहून दे, सावी माझी मुलगी आहे आणि एका बापाचे सुद्धा कर्तव्य असते की आपल्या मुलीला आधार द्यायचा आणि तिला अशा परिस्थितीची साथ द्यायची। तेव्हा सिंधूला राघवचा अभिमान वाटत असतो। तेव्हा राघवने ठरवलेले असते की आज हे सिंधूच्याच रूममध्ये झोपायचे, कारण सावीला जर रात्री अचानक तिचं आणखीन तब्येत बिघडली तर तिला डॉक्टरांकडे न्यावे लागेल। तेव्हा सिंधू म्हणत असते की नाही राघव सर, तुम्ही ह्या रूममध्ये नाही झोपू शकत, पण राघव ऐकत नाही की सिंधू, सावी माझी सुद्धा मुलगी आहे आणि माझा सुद्धा हक्क तिच्यावर असल्यामुळे मी माझ्या मनाला हे इथेच राहावेसे वाटते। तेव्हा लगेच विनायक, सावी आणि राघव हे रूममध्ये झोपलेले असतात तर सिंधू त्यांच्या अंगावर टाकते। तेव्हा राघव हा सिंधूचा आणखी अजूनपर्यंत सिंधूच्याच प्रेमात असतो, कारण एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्याने सिंधूलाच मानलेले असते। परंतु आपल्या घरासाठी मधुला त्याने आपले आणि विनायकच्या या दत्तक घेण्यासाठी त्याने मधुबरोबर लग्न केलेले असते। मात्र त्याने मधुला असे कोणतेही हक्क दिलेले नसतात, मात्र मधु ही राघववर मुद्दाम हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असते। सिंधूला सुद्धा समजलेले असते की विनायक हा राघव आणि मधुचा मुलगा नाही। तेव्हा सिंधूच्या मनात राघवविषयी आणखीनच प्रेम असते, परंतु ती कुटुंबासाठी आपल्या स्वतःला सावरत असते की नाही नको, कारण मधुताईंचा राग खूप अनावर आहे आणि त्या परत काही निर्णय घेतील सांगता येत नाही, म्हणून सिंधू ही राघवपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करत असते। मात्र जेव्हा मधु ही गाडीतून घरी येते तेव्हा राघव हा आपल्या रूममध्ये नसतो। तेव्हा मधु ही घाईने राघवच्या रूममध्ये जाते आणि राघव तेथे सुद्धा नसतो। तेव्हा मधु ही लगेच सिंधू आणि सावीकडे येते तर राघव तेथे झोपलेला असतो। तर लगेच मधु मोठा गैरसमज करून घेते की राघव सिंधू हे एकत्रच आले असतील आणि राघवच्या या अंगामध्ये शर्ट नसतो, कारण सावीने उलटी केल्यामुळे तो बनियनवरच असतो, त्यामुळे मधुचा आणखीन गैरसमज होतो। परंतु राघव आणि सिंधूमध्ये असे कोणतेही नाते अजूनपर्यंत झालेले नसते। राघवच्या मनामध्ये सिंधूविषयी प्रेम असते आणि राघव सिंधूला मिठीत सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत असतो। सिंधू म्हणत असते की राघव सर, आपण खरंच चुकतो नाही, तर राघव म्हणत असतो की नाही, मी मधुला अजून ते हक्क दिलेले नाही, माझ्या मनामध्ये अजूनपर्यंत सिंधू तूच आहे। त्यामुळे राघव आणि सिंधू फक्त मिठीत आलेले असतात। तर मधुचा आणखीन जळफळाट होतो आणि ती राघववर भयंकर चिडलेली असते की राघव, जेव्हापासून ही सवी तुझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तू आम्हाला पूर्णपणे विसरला। रात्रंदिवस तू त्या सावीचाच विचार करतो आणि तुझ्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे सिंधूच आहे, कारण आत्तापर्यंत सिंधू नव्हती तोपर्यंत आम्ही तुला साथ दिली, तू खरंच आम्हाला विसरला आणि नक्की काहीतरी तुमच्यामध्ये असे नाते असणार, म्हणूनच तुम्ही स्वतःला हे सावी आणि विनायक जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांना मुद्दाम एकत्र यायचे असते, म्हणून तुमचे हे नाटक चालू आहे। सिंधूला खूप राग येतो तर मधु ही सावीवर सुद्धा चिडत असते की ही मुलगी का आली असेल। राघव म्हणतो की काय मधु, विसरली का? सिंधूने आपल्या मुलासाठी म्हणजे विनायकसाठी काय केले आणि ती कुणासाठी इथे आले हे सर्व तू विसरलीस का? सिंधू कधीही उपकार विसरणारी नसते, म्हणून राघव सिंधूची बाजू घेऊन मधुला फडफड बोलत असतो। तेव्हा मधुचा आणखीनच जळफळाट होत असतो।
राघव म्हणतो की ठीक आहे, आजपासून तू आमच्यामध्ये बोलायचे सुद्धा नाही. विनू आणि मी माझे ठरवून घेईल, तुला आमच्यामध्ये कोणताही बोलण्याचा हक्क नसतो. त्यामुळे राघवने मधुबरोबर न बोलण्याचेच ठरवलेले असते. राजश्री सुद्धा ही सावीसाठी टिफिन देत असते आणि ते मधुला हे आवडत नाही. तिला वाटत असते की फक्त विनायकचाच हा राघव आणि राजश्रीने विचार करावा. परंतु राजश्रीच्या मनात सावीविषयी खूप प्रेम असते आणि सिंधूविषयी सुद्धा. तेव्हा राघव हा मधुबरोबर कोणताही शब्द न बोलता हा विनायकला घेऊन शाळेमध्ये गेलेला असतो आणि सावीला सुद्धा. तेव्हा मधु बळजबरीने ही गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असते. राघव म्हणत असतो की नाही विनू, तू फक्त आपण आणि सावी एकत्र स्कूलमध्ये जाणार. त्यानंतर राघव आणि सिंधू हे ऑफिसमध्ये एकत्र काम करत असतात. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर सिंधू ही आपला चेहरा बाजूला ओळवते. राघव म्हणत असतो की सिंधू प्लीज समजून घे, मधूने जे काही आरोप केले मी मधुला त्या विषयावरून तिच्याबरोबर आता बोलणारच नाही आणि तिने जी काही चूक केली तिला माफी मागावीच लागणार. त्यानंतर सावी आणि विनायक हे स्कूलमधून घरी येतात. तर सिंधू विचारते की सावी आणि विनायक, तुम्हाला तुमच्या सरांना प्रोजेक्ट आवडला का? तर विनायक आणि सावी खुश होऊन सांगतात की आम्हाला सरांना हा प्रोजेक्ट खूप आवडला, त्यांनी तुमचे कौतुकसुद्धा केले आणि आम्हाला त्याबद्दल खूप मोठे असे पारितोषिकसुद्धा मिळाले. आणि विनायक सावीला स्टार गोल्डचे हे पारितोषिक मिळालेले असते. तेव्हा सावी आणि विनायक खूप खुश होऊन सांगतात की आमच्या शाळेमधील एक ही महत्त्वाची पिकनिक जाणार आहे आणि त्यातील खास असा विषय आहे की फक्त जे स्टुडंट हे नाही जाणार, त्यांच्याबरोबर त्यांचे पेरेंट्ससुद्धा हे त्या पिकनिकसाठी जाणार. ते ऐकून सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो आणि जी तारीख असते त्या तारखेदिवशीविषयी मधूनेही सिंधूवर जे काही हे केलेले असते तेव्हा सिंधूला धक्का बसतो. सिंधू म्हणत असते की सावी मी नाही येऊ शकत. सावी म्हणत असते की तू कोणतेही अशी मला कारण सांगू नको आणि तू सुट्टी घे आणि ऑफिसमध्ये जायचे नाही, तुला माझ्याबरोबर पिकनिकला यावे म्हणजे यावेच लागेल. त्यानंतर इकडे विनायकसुद्धा सांगत असतो की राघवला आणि मधुला की पॅरेंट्सबरोबर पिकनिकला जायचे. तेव्हा राघव म्हणत असतो की विनायक बेटा, मी तुझ्याबरोबर पिकनिकसाठी येईल पण मधू तुझ्याबरोबर पिकनिकसाठी येणार नाही. तेव्हा मधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि मधू राघवला विचारण्याचा प्रयत्न करत असते की तू मला पिकनिकमध्ये काय येऊन देत नाही. राघव म्हणत असतो की तुझा कोणताही हक्क नाही. आज तू सावीवर जे काही आरोप केले ना, त्यामुळे तू माझ्या पूर्ण मनातून उतरलेली आहे. त्यामुळे परत माझ्याशी कोणताही संबंध आणि बोलण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा मधूला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता सावी ही सिंधूला पिकनिकला जाण्यासाठी तयार करणार आणि राघव सिंधू एकत्र सावी आणि विनायकबरोबर पिकनिकसाठी जाणार. तर मधूचा आणखीनच जळफळाट होत असतो. मधू आता नवीन काय प्लॅन करत राहणार. राघव मधूला म्हणत असतो की मला माझ्या मुलांसमोर हा तमाशा नको. तू वारंवार ड्रामा करतच असते आणि ते मला माझ्या मुलांसमोर नाही करायचे. त्यामुळे तू ह्या पिकनिकला येण्याचा विचारसुद्धा करू नको. मधूचा मात्र खूप जळफळाट होत असतो आणि सिंधू इकडे खूप घाबरलेली असते, कारण सावीचा वाढदिवस या दिवशी असतो आणि त्या दिवशी पिकनिकला जायचे असते. तेव्हा आता सिंधू हे सर्व सत्य राघवसमोर घेऊन येणार का आणि राघव सावीचा वाढदिवस हा कसा धुमधडाक्यात पार पडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.